रूप पाहता चरी
करुणा करा दया तुमचा धरो पावन झालो चराचरी तुमचा नमो भगवते पुरुषाय कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेन्द्रहारम सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानि प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता म्हणजेच निरूपणा करता निवडलेला आहे महाभक्त भक्त वैराग्य मंत्री श्रीमंत श्री देहू निवासी गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा हा 6 चरणाचा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे या अभंगाद्वारा संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज भगवंताच्या अवताराचा प्रगुण सांगतात प्रभू रामचंद्रांच्या जन्म उत्सवानिमित्ताने हा एक दिवसीय कीर्तन महोत्सव आपण करत आहोत. संबंध महाराष्ट्रामध्ये हा कार्यक्रम भव्य दिव्य स्वरूपामध्ये संपन्न होत असतो. त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्ताने आदरणीय परमार्थ प्रेमी पांडुरंगबुवा गंगीकर यांच्या पुण्यस्मरणानिमित्ताने सद्गुरू नित्यानंद स्वामी यांच्या कृपाशीर्वादाने श्रीकृष्ण प्रेमी बळीया बाबा यांच्या कृपाशीर्वादाने हा रामनवमी महोत्सव आपण प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न करतो. ज्यांच्यामुळे येणं झालं आदरणीय यदू वारकरी संप्रदायावर अत्यंत नितांत प्रेम करणारे वारकरी संप्रदायाची परंपरा जोपासतात आणि त्यांच्यामुळे येणं झालं. तसे आमचे गावकरी इथेच राहण्यात आहे. आदरणीय पुनमदादा अतिशय भक्तीची आवड आहे मला. गावाकडे शिंगल कीर्तन जरी असलं काय परमार्थाची गंमत काय नशा आहे मला काही कळत नाही. किती नशा करा सगळ्या नशा उतरतात पण ही नशा उतरत नाही. ही चढते तू वारकरी संप्रदायाची नशा. शिंगल कीर्तन जरी असलं तरी गावाला येतात मला एवढा अमूल्य वेळ घेताही परमार्थ करतात आणि वेदोबांमुळे येण्याची संधी मिळाली. महाराष्ट्रातील नामांकित ख्यातनाम गायनाचार्य भजन सम्राट उपस्थिती महाराजांची अर्जुनासारखे गाणारे मृदंग वाजवण्याकरता इंद्रासारखे वाजवणार आहे. आपण श्रीमद भागवतातील 2 मिनिटं प्रल्हादस्ताधारी तरंगतया चोद्धव कंशधारी विनाधारी स्वासी स्वकुशलतया राग कर्तार्जुनोभूत इंद्रो वादिन मृदंगम जय जय सुकराकीर्तनाचे कुमरा यत्राग्रे भागवत्ता सरस रचनेया
मागण्या या शत्रु बभूव. प्रल्हाद महाराज सारखे ताण धरण्याकरता येत म्हणा. अर्जुनासारखे गाणारे आहेत, इंद्रासारखे वाजवणारे आहेत आणि विनेकरीकडे पाहिल्याच्या नंतर समाधान वाटतो. नाहीतर बऱ्याच गावचे विनेकरी जीन्स पॅन्टवर असतात, ऐकतात तुम्ही? जीन्स पॅन्ट असते, वरती टी शर्ट असतो, जस काय गिटार वाजवतो जानम समजा, समाधान वाटतं मला. आणि हा महोत्सव आपण संपन्न करत असतो. आज प्रभू रामचंद्रांचा जन्मोत्सवानिमित्ताने ही कीर्तनाची सेवा आहे आणि हार्मोनियम वादक पाहिल्याच्या नंतर समाधान वाटतं मला. कधी कधी आम्ही सहा म्हणत असताना ते धन दाबून काय काय पेटी मागतात, पण इथं थोडे आहेत पण जाणकार आहेत महाराज, धरती आहे नाही. समाज गोळा करून काय करता कीर्तनकारालाही त्रास आणि ऐकणाऱ्यांनाही त्रास, पण थोडे आहेत. आणि शिष्टीमुळे सुद्धा अतिशय चांगली शिकते मी महाराज. माझा आवाज येतो ना तुमच्या कानापर्यंत, व्यवस्थित ऐकायला येतो ना? नाहीतर काही शिष्टीमुळे अशा असतात महाराज. मी त्याला गंमत अशी सांगतो तुम्हाला. एकदा माझं तिकडं भडगाव पाचोळ्याकडे कीर्तन होतं. त्याने माझ्या समोर दोन युवांच्या पुढे तोंडा टाकले, कीर्तन चालू झाले आणि कीर्तन होईपर्यंत पुऱ्या गल्ली करत होता. पण इथल्या शिष्टीवाल्याला आवड आहे महाराज, कीर्तनात बसले हे विशेष आवड असणं फार महत्वाचं आहे, बरोबर आहे का नाही? म्हणून हा महोत्सव आपण संपन्न करत असतो. आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मारी सुकर. 6 चरणाचा आदेश आहे, इतका आपल्याला बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण. आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मारी सुकर. तुकाराम महाराज म्हणतात हा अवतार आमच्या करता आहे. कोणाकरता आहे? आम्हा वराह अवतार धारण केला. तसं भगवंताचे अनेक असे अवतार आहेत. अनंत अवतार हेशी भंता कनवाळू कृपाळू दीननाथे विठ्ठलचे किंवा अवताराच्या आशिषे उभा देवरी शंखचक्र गदा पद्म सहित करी अनंत असे अवतार भगवंताने धारण केले की नाही हो? भक्तांकरता धारण केले महाराज. आणि श्रीमद भागवतामध्ये 24 अवतार तर सांगितलेलेच आहे, परंतु मुख्य अवतार किती येतो? 10 अवतार वारकरी संप्रदाय सांगतो. मत्स्य, कच्छ, वराह, वामन, नरसिंह, परशुराम, राम, कृष्ण आणि बौद्ध आणि कलिंग हे 10 अवतार सांगितलेले आहेत महाराज. मुख्य अवतार भगवंताने अनेक भक्तांकरता अवतार घेतले महाराज. त्यांची भक्ती होती, त्याकरता देव त्यांच्याकडे येत होता की नाही हो? भक्ती होती. आणि कधी भगवान कधी येतो अवताराला? जेव्हा जेव्हा या धर्मावर ग्लानी येते तेव्हा भगवान विविध रूपाने प्रगट होत असतो महाराज. विविध रूपाने प्रगट होत असतो. वो स्वामी तुलसीदासजी खूप सुंदर वर्णन करतात. जब जब होई धर्म की हानि पाडया सुर अधम अभिमानी. जब जब होई धर्म की हानि पाडया सुर अधम अभिमानी. तब तब प्रभु धरी विविध शरीर. राम सिया राम सिया राम जय जय राम. राम सिया राम सिया राम जय जय राम. राम सिया राम सिया राम जय जय राम. दोन फक्त झाल्यामुळे आवाज जास्त येतो, बरोबर आहे ना? बिनधास्त वाजवा, टेन्शन नका घेऊ. जब जब होई धर्म की हानि पाडया सुर अधम अभिमानी. तब तब प्रभु धरी विविध शरीरा. असे अनेक प्रकारे देव अवताराला येतो की नाही हो? येतो ना. धर्मरक्षावया अवतार घेशी आपुल्या आपल्याशी. जेव्हा जेव्हा ब्राह्मणांकरता देव येतो, रक्षिल ब्राह्मण गायी भक्त ब्राह्मणांकरता येतो, गोमाते करता येतो आणि भक्ता करता येतो. जेव्हा जेव्हा भक्ताची अवहेलना केली जाते, निंदा केली जाते की नाही, तेव्हा तेव्हा भगवान विविध रूपाने प्रगट होत असतो महाराज.
हा यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. ऐकलेलं नाहीस तू? आपण महाभारत बघतो की नाही? या कोरोनाच्या काळामध्ये या सिनेमालांची फार मोठी उपकार आहेत महाराज. नाहीतर बऱ्याच लोकांना राम प्रभू काय, भगवान कृष्ण परमात्मा काय, ज्ञानोबर आहे काय, तुकोबर आहे काय, काहीच माहीत नाही महाराज. अवघड परिस्थिती बरोबर. या कोरोनाच्या काळात फार मोठी उपकार झाले महाराज. या पहिली गोष्ट या जीवालाच कळत नाही आपण कशा करता आलो, काय केलं पाहिजे. काही त्यांच्या जीवनात काहीच नाही महाराज. मैं भला आणि मेरी दिल्ली भली, बाकी काही नको. भूमीचे नाचे के और आयुष करेंगे. बरोबर आहे का? अवघड परिस्थिती महाराज. अरे ज्या करता मिळाला हे शरीर कशा करता मिळाले? अरे जन्म मरण संपवण्याची ताकद आहे महाराज या देहात आल्याच्या नंतर. नाहीतर पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरेश्वरम यह संसार आहे, खरा संसार आहे. कृपया पाळे पाहि मुरारे भजे गोविंदम भजे गोविंदम. कशा करता मिळालं? भगवंताची प्राप्ती करण्याकरता मिळालं की नाही? हा देह एवढा दुर्लभ आहे महाराज, इतका दुर्लभ आहे, एवढा दुर्लभ आहे. नाथ महाराजांच्या भाषेत सांगतो तुम्हाला. नरदेह दुर्लभ जाना रे, नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना रे, शतवर्षाची गणना. त्यामध्ये दुःख यातना रे, त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना. काय म्हणतात महाराज? तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव म्हणा. भगवंताच्या प्राप्ती करता हा मानव देह मिळाला. ऐकाय तुम्ही? नरदेह दुर्लभ जाणारे, शतवर्षाची गणना. गणना किती वर्षाची दिली हो? 100ची दिली ना. आपण प्रमाण बघतच असतो. अल्पायुष्य मानव देह शतकाली मध्ये मानव क्रीडा भोग काय भजना ते पायना. आम्हाला हे शरीर मिळालं. भगवंताच्या प्राप्ती करता वाट बघितली पाहिजे महाराज. देवाची प्रतीक्षा केली पाहिजे. देव घरी येत नाही का हो? देव घरी येतो का नाही? येतो ना महाराज, पण तितकी भक्ती पाहिजे. शेबरीकडे देव आला की नाही हो? आला की नाही? चला किती वर्षापर्यंत प्रतीक्षा केली शेबरी मातेने? वयाच्या 80,000 वर्षापर्यंत वाट पाहिजे शेबरीने. किती? वयाच्या 80,000. प्रभू रामचंद्र कधी अवताराला आले? कोणत्या युगात? त्रेतायुगामध्ये आले ना ते. किती युग आहे? 4 युग आहे. सत्यम त्रेता द्वापरम कनिष्ठ चतुर्युगम हे 4 युग आहेत. सत्ययुगामध्ये मनुष्याला 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं. किती? 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं. म्हणून तर ऋषीमुनी 60,000 वर्षापर्यंत तपश्चर्या करत होते. 60,000 वर्षापर्यंत तपश्चर्या करत होते. शेबरी मातेने प्रभुरामरायाची वाट बघितली. सत्ययुगामध्ये 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं की नाही? वाट बघितली महाराज प्रभुरामरायाची. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा. वाट बघितली प्रभुरामरायाची. प्रतीक्षा केली पाहिजे महाराज. आम्ही वाट बघतो परंतु रिक्षावाल्याची वाट पाहतो. अरे ज्याच्याकरता मिळालं ना त्याची वाट बघितली पाहिजे महाराज. त्याची प्रतीक्षा केली पाहिजे.
देवाला मागत असताना सुद्धा हेच मागितलं पाहिजे. वक्रास्वानी मागितलं. श्रीमद भागवतात वर्णन आलेले अजात पक्ष्याय मातरं खगाः स्तन्यं यथा वत्सतराक्षुधार्ताः प्रियं देवयशितं विषण्णा मनोरविन्दाक्ष दिदृक्षते त्वां. काय मागितलं मला? अजात पक्ष्या. अहो पक्षीने दूर जात असते. कशा करता? ज्ञानी पक्षीने आपल्या पिलांना चारा आणण्याकरता दूर जाते असते ना, ते की नाही हो? आणि ते पिलं आतुरतेने वाट पाहतात की नाही? आतुरतेने वाट पाहतात. त्रासुर म्हणतो देवा ते पिलू किती आतुरतेने वाट पाहत. प्रमाण देऊ का? म्हणजे अजून पुरावा पक्का होईल. बरोबर आहे? कारण कीर्तनामध्ये बोलत असताना प्रमाणाचा आधार असावा. तुमच्याकडे आधार कार्ड आहे ना? आहे का नाही? कशा करता? पुरावा पाहिजे महाराज. एखाद्याने सब दाखल याशी जाय पक्षिणी प्रभाते तारी याशी जाय. अब ते पिलू आतुरते